नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी बनवली आहे चमचमीत अशी वांगी कांदा पात घालून अगदी साध्या सोप्या पद्धतीने। तर चला सुरू करूया। तर इथे मी लहान आकाराची वांगी घेतली आहेत, त्याचे देठ कापून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने वांग्यांना आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। कढई ठेवली आहे तापायला, तेल घालूयात। तेल तापलं की त्यात जिरं घालायचं आहे। 2 कांदे मी चिरून घेतलेत बारीक, ते घालूयात। परतवून घ्यायचे छान तेलात। आलं लसूण ठेचून घातलंय, तेही छान परतवून घ्यायचे तेलात। एक लहान आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय बारीक, तो घालूयात। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 1 चमचा लाल तिखट घालते, तुमच्या आवडीनुसार तिखट घाला। काश्मीरी लाल मिर्च, धनेपूड, पाव चमचा हळद, तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता। मी कोल्हापुरी चटणी वापरते, त्यामुळे मी बाकीचे मसाले घालत नाही। कांदा पात घेतली आहे, छान चिरून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, ती घालूयात। तीही छान परतवून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता चिरलेली वांगी यात घालून घ्यायची आहे। 5 मिनिटं झाकण ठेवून छान वाफळून घ्यायचे आहेत आपल्याला, अशा पद्धतीने। दाण्याचं कूट घालते, भाजून घेतलेले दाणे मी छान एकत्र करायचं आहे। आणि वांगी शिजण्यासाठी आता गरम पाणी घालायचं आहे। थंड पाणी घालू नका सहसा, गरम पाणी घातल्याने पटकन शिजतात वांगी। छान आता झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहेत ही वांगी। साधारण 15 मिनिटं स्लो गॅसवर शिजवून घेऊयात। अशा पद्धतीने छान शिजली आहेत वांगी। भरपूर अशी कोथिंबीर घालूयात। तर अशी ही आपली चमचमीत वांगी तयार आहेत कांदा पात घालून। चवीला खूप छान लागतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी ही चमचमीत वांगी तयार होतात। चवीलाही खूप छान लागतात। डब्यात बनवू शकता, रात्रीच्या जेवणाला बनवू शकता। तर भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।